तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भटकर काम करतो शिफ्टवर. तर आता कालच आमचं नवीन परत प्रोव्हिजन आलंय आणि यावेळी तर एकदम खूपच जास्त प्रोव्हिजन आलं. मागच्या वेळी तर एवढं आलं नव्हतं. पूर्ण बोटच प्रोव्हिजनने भरलेली होती. जवळजवळ 10-12 पॅलेट आमचं प्रोव्हिजनच होतं आणि सकाळी आम्ही 10 वाजता प्रोव्हिजन उचलायला चालू केलं ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही प्रोव्हिजनच उचलत होतो. आणि लिस्ट बघितली प्रोव्हिजनची तर जवळजवळ $15,000 प्रोव्हिजन आलंय आणि आत्ताच्या डॉलर रेट प्रमाणे जर इंडियन मनीमध्ये जर कन्वर्ट केले तर जवळजवळ 13.5 लाखाचं प्रोव्हिजन आलंय. तर मी तुम्हाला दाखवतो खाली जाऊन काय काय नवीन आलंय ते. त्याआधी आजचा मेनू पण दाखवतो तुम्हाला. काय काय आज कट केलंय ते सगळं फ्रेश व्हेजिटेबल कट केलंय. तर इथे बघा आज पालकची भाजी आहे. पालक पण मस्त एकदम हिरवगार आलंय फ्रेश. आणि ते सलाड आहे. सलाड पण पूर्ण एकदम कलरफुल आहे. बीटरूट, गाजर, काकडी सगळं फ्रेश आलंय. ते सर्व कट केलंय. आणि इथे भेंडी पण कट केली आहे. चीप आता त्याला मॅरिनेशन करतायत. भेंडी पण फ्रेश आली आहे. ह्या सर्व खराब होणारे व्हेजिटेबल आहेत म्हणून आल्या आम्ही लगेच त्यांना कट करून यूज करतो. कारण मग तसं ठेवून दिलं तर मग ह्यानंतर खराब होतात. म्हणून आम्ही सगळ्या फ्रेश व्हेजिटेबल लगेच कट करतो आल्या. आता तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो काय काय नवीन आलंय ते. तर आता खाली आलोय मी. इथला आता नंतर दाखवतो. सगळ्यात पहिलं व्हेजिटेबल रूम मध्ये जाऊया. एवढं सामान आलं की आतमध्ये जायला पण नाही जागा आहे. तर हे बघा हा पूर्ण व्हेजिटेबल रूम पूर्ण भरलाय व्हेजिटेबलने. सर्व बटाटे, गाजर, हे दूध, इथे पीठ आहे आणि हे जुनं सामान पण आहे आमचं आधीचं उरलेलं. ते आम्ही एका साईडला काढून ठेवलंय. हे पहिला आम्ही यूज करू नंतर मग नवीन यूज करू. आणि हे बघा इथे सगळी फ्रूट आलेत. सगळे रॅक भरलेत फ्रूटने. ते खाली नवीन ॲपल आलेत, काकडी आले आणि हे चेरी टोमॅटो पण आलेत यावेळी. सलाडमध्ये खास मागवले होते. तर इथे सगळी फ्रूट आहेत आणि या साईडला सर्व भाज्या आहेत. हे पालक, कढीपत्ता वगैरे सगळं मागच्या वेळी आलं नव्हतं. यावेळी चीपने सर्व मागवलं आहे. हे टॉमॅटो वगैरे आले तिथे. दुधी आहे आणि हे नवीन कांदे आलेत आता ह्यावेळी. आणि हे आमच्या आधीचे जुने कांदे 2च बॉक्स उरले होते ते आम्ही साईडला ठेवलेत. आणि ते चिपकूपची अलमारी पण आता भरली आहे पूर्ण तिजोरी. आतमध्ये सगळे यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आलेत सर्व. कोल्ड्रिंक वगैरे पण सगळं नवीन आलंय. तर असं सर्व ह्यावेळी भरपूर व्हेजिटेबल्स आलेत. तर आता आपण जाऊया फिश रूममध्ये. फिश पण जास्त आलेत ह्यावेळी. अजून काय काय व्हेजिटेबल इथे बाहेरच आहेत. आज जागा नाही म्हणून आम्ही इथे बाहेरच ठेवलं हे ब्रोकोली वगैरे. तर आता जाऊया फिश रूममध्ये. तर बघा फिश रूम पण आता पूर्ण भरला आहे. जेवढे पण व्हाईट बॉक्स दिसत आहेत हे सगळं आता नवीन आलेले फिश आहेत. आणि हे आमच्या आधीचे जुने फिश आहेत. तर हे बघा हे सगळे नवीन बॉक्स आहेत. फ्रोझन लॉबस्टर, फ्रोझन सालमान, फ्रोझन ब्लॅक पॉम्फ्रेट. 2 बॉक्स आहेत पॉम्फ्रेटचे. सर्व आत्ता आलंय. तर हा झाला फिश रूम. इथे एवढं सामान आलंय. आता जाऊया मीट रूम मध्ये. हा इथे मीट रूम आहे बाजूलाच. तर इथे बघा हे सगळे बॉक्स नवीन आलेत मीट रूम मध्ये. आणि हे पण सगळे ही सगळे आईस्क्रीम आहेत. हे पण सगळं नवीन आलंय. इथे चिकनचे एवढे सगळे बॉक्स आलेत. हे सगळे मटनचे बॉक्स आहेत. आणि हे पण याच्यामध्ये पण मटनच आहे. हे तुर्की चिकन आहे इथे. हे आपलं मटन आहे. आणि हे सगळे वरती गार्लिक नान आहेत. रेडीमेड गार्लिक नान. आणि इथे सगळे ब्रेड वगैरे आहेत. आणि ह्या सगळ्या फ्रोझन व्हेजिटेबल म्हणजे आमचा आता फ्रेश व्हेजिटेबल संपली की आम्ही मग हे यूज करू. तर इथे सगळं खूप आलं आहे. नॉनव्हेज, चिकन, मटन वगैरे, बीफ, पोर वगैरे सगळं आलं आहे. पूर्ण भरला आहे मीट रूम पण. जातो आता बाहेर. काय माहिती इथे किती चिकनचे मटनच्या आत्मा फिरत असतील. मी जातो आता बाहेर इथून. हा
आणि खूप लोकांच्या कमेंट येत होत्या, बर्थडेचा व्हिडिओ टाकला होता मित्राच्या, तर तेव्हा खूप लोकांच्या कमेंट येत होत्या की केक तुम्ही कुठून आणता. तर केक आता प्रोव्हिजनमधूनच येतो केक. केकला आम्ही इथे मीटरूममध्ये ठेवून देतो. मीटरूममध्ये आता नवीन आलेले केक इथे असतील, इथेच कुठेतरी असतील याच्यामध्ये. तर इथे आम्ही ठेवून देतो. आणि ज्या दिवशी मग कोणाचा बड्डे असेल त्या दिवशी मग आम्ही सकाळी बाहेर काढून ठेवतो. म्हणजे 3-4 तास आधी काढलं तरी चालतं. आणि मग तो एक 2-3 तासामध्ये एकदम नॉर्मल बनतो आणि मग आम्ही कट करतो. तर आता जाऊया बाहेर इथे. तर आता बाहेर लॉबीमध्ये पण बघा, हे सर्व जुने ज्यूस आहेत आणि इथे हे सगळे नवीन आलेले ज्यूस आहेत. पहिले आम्ही हे यूज करू, त्यानंतर मग आम्ही नवीन यूज करू. इथे दूध आणि हे पण, हा सगळा रॅक पूर्ण हे सगळं दूध नवीन आलं आत्ताच. हे जुने ज्यूस आहेत. इथे खाली तांदूळ वगैरे पण आलाय नवीन. ओके, तर व्हेजिटेबल, फिश रूम आणि मीट रूम झालंय. आता आपण बाहेर जाऊया. काल तर इथे खूपच सामान होतं, चालायला पण जागा नव्हती. आम्ही काल रात्री 9 वाजेपर्यंत थांबून हे सगळं आम्ही क्लिअर केलं थोडं थोडं, म्हणून आता इथे चालायला तरी जागा मिळते. आता आपण ड्राय रूममध्ये जाऊया, ड्राय प्रोव्हिजन रूममध्ये. तर हे बघा, इथे आम्ही वरती सेट केलं काल रात्री थांबून. आणि ते सगळे मसाले वगैरे सगळं नवीन आलं आहे. पिकल वगैरे पण सगळी नवीन आलेत. आणि हे बॉक्स अजून ओपन करायचे आहेत आणि मग अरेंज पण करायचे आहेत अजून. काल लेट झाला त्यामुळे अर्धवटच टाकून गेलो आम्ही. आज बाकीचं काम करू. हे सगळे नवीन बॉक्स आहेत, हे सगळं अरेंज करायचं आहे. आणि हे पण कालच सगळं सामान आलं आहे. ते तांदूळ, अर्धे तांदूळ आम्ही आत ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये डाळी वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये बेसन आहे, इथे डाळी वगैरे आहेत सगळ्या. आणि आता खाली इथे हा राईस आहे आणि इथे हे पीठ आहे. आणि बनाना पण आलेत कालच. आणि बनाना आली की समजायचं की शिपवरती नवीन प्रोव्हिजन आलं आहे. कुठल्याही शिपवरती गेलात तरी प्रोव्हिजन आलं की पहिलं बनानाच देतात, कारण बनाना सगळ्यात पहिलं खराब होतं. त्यामुळे आज पण मी बनानाच देणार आहे. आणि इथे पायनॅपल आहे. पायनॅपल बाहेर ठेवलेत, कारण बाहेर ठेवले तर पिकतील. ते आत ठेवले तर मग पिकत नाहीत फ्रीजमध्ये, म्हणून आम्ही बाहेर ठेवलेत. म्हणजे पायनॅपल आणि ह्याच्यामध्ये पपया आहे. पपया, पायनॅपल वगैरे आम्ही बाहेरच ठेवतो, म्हणजे ते लवकर पिकतात. आणि इथे आता न्यू इयरची कॅलेंडर पण आलेत सर्व. तशी वरती कॅलेंडर तर कोण बघत नाही जास्त, कारण कॅलेंडरकडे बघितलं तर दिवस फटाफट जात नाहीत, त्याच्यामुळे कॅलेंडर असेच आलेत. आणि ते सर्व हे बिस्किट वगैरे आलेत, बिस्किट, मुसली, कॉर्नफ्लेक्स, त्याने सगळं आता भरलं. हे सगळं एम्प्टी झालं होतं, आता परत सगळं भरलं आहे. आमरस पण आला आहे. सगळी नवीन बिस्किट आलेत. हे हल्दीरामचे सर्व फरसाण वगैरे, भजिया वगैरे सगळे आले आहेत. याच्यामध्ये टोस्ट आहेत. तर असं सर्व सामान आलं आहे. आता सगळं वरच्यावर दाखवतो मी तुम्हाला, तसं तुम्हाला माहितीच असतं काय काय. तर मागच्या वेळी पण मी असा व्हिडिओ बनवला होता, पण तेव्हा एवढं सामान आलं नव्हतं. त्यावेळी भरपूर सामान आलं, म्हणून म्हटलं दाखवूया परत एकदा. सगळे एम्प्टी केलेले बॉक्स ठेवलेत. याला मग नंतर आम्ही गार्बेज रूममध्ये ठेवू. आणि इथे हे साखरेचं पोतं आहे 50 किलोचं, आणि हे मिठाचं पोतं आहे. आणि इथे ही लिस्ट आहे, ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं किती काय काय सामान आलं. तर एवढं सगळं सामान आलं आहे. टोटल बघा 348 आयटम आलेत. आणि हा बघा इथे राजू डॉन पण आलाय. काल तर याने काय आम्हाला हेल्प नाही केलं. कल हम सुबह 10 बजे से 9 बजे तक रात को प्रोविजन उठा रहे थे, और तुम साले इधर क्या कर रहे थे? हाँ, अभी केला खा रहे फ्री में. बॉक्स तो उठाने के लिए आया नहीं केले का. हाँ, इसलिए ठीक है, सिर्फ केला ही खाने का, फिर बाकी कुछ खाने का नहीं. सही पेरा करा के मैं दे दे कैब लेके जाए. हाँ, आप लेके जा. बात में जाता हूँ, चलो. अरे टाइम है ना अभी, तुम तो ऐसे है ना. आ जाओ अभी 10 मिनट है ना, आ जाओ.
तुम्हारे बिना वीडियो में मजा नहीं है दे दोस्त। कैलेंडर लेके जाओ, कैलेंडर लेके जाओ। नहीं मेरा कैलेंडर लिया ना कैलेंडर आई डोंट वांट कैलेंडर देन व्हाट डू यू वांट? हो गया तेरा वीडियो हो गया, अभी जा ही रहा था इसलिए तुमको देखा, चुपचाप ऊपर से देख रहा था इसलिए आया मैं नीचे। देखने इसलिए वाला था। हाँ मैं ऊपर से ऐसे देखने वाला था ये आज क्या दिखा रहा है वही कल सामान आया ना $15,000 का, वही दिखा रहा। तर असं सर्व सामान आलंय, टोटल $15,000चं सामान आलंय। सकाळी 10 वाजता आम्ही सुरुवात केली ती, रात्री 9 वाजेपर्यंत सामान उचलत होतो. काल ब्रेक वगैरे पण काहीच नाही मिळाला आणि मग 4 वाजता सामान उचलून गॅलीमध्ये आलो. त्याच्यानंतर मग डिनरची तयारी, मग डिनर संपल्यानंतर परत आम्ही खाली आलो. मग परत छोटं मोठं अरेंजमेंट केलेली आणि मग असं 9 वाजता गेलेलो. म्हणजे 6 ते 9 कंटिन्यू आम्ही काल काम करत होतो आणि आज परत सकाळी 6 वाजता उठून कामावर आलो. त्यामुळे जरा अंग बॉडी वगैरे भरपूर दुखते. आणि आता राजूडनचा दोस्त पण आलाय दुसरा परत, हे हात दिखाव. तर आता राजूडनचा दोस्त पण आलाय. म्हणजे प्रोविजन आम्ही काल दोघांनी नाही उचललं, सगळेजण हेल्प करायला होते, तरी पण थकायला तर झालंच भरपूर. तर $15,000चं सामान आलंय, म्हणजे जवळजवळ 13 लाखाचं सामान आलंय. घरी आपण 13 लाखामध्ये जवळ 1-1.5 वर्ष आपलं जाईल. पण इथे शिपवरती हे 26 लोक आहेत. 26 लोकांसाठी 2 महिन्यासाठी हे सगळं सामान आलंय. 2 महिन्यांनी परत एवढंच प्रोव्हिजन येणार 13 लाखाचं. तर असं सगळं शिपवरती सामान येतं. तर आजच्यापुरतं एवढंच. मी जातो आता वरती, गॅलीमध्ये काम पण जरा बाकी आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि लाईक तर तुम्ही करताच मला माहिती आहे, पण लाईकसोबत आता यूट्यूबचा एक नवीन फीचर्स आला आहे हाईक पॉईंटचा. तर ते हाईक पॉईंट पण देऊन टाका. आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.